नमस्कार मंडळी, आपला नवीन फ्रेश मॅच मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। RAPS सीझन 3 2024 अर्थात रेजन्सी अनंतम प्रीमियर लीग 2024 आपण हा महासंग्राम पाहतोय, ज्याच्या आपण ही पुढची मॅच पाहायला जातो। एका बाजूला किंगफिशर्स 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर बघितला गेला तर अनंतम लॉयन्स अशी मॅच आहे। आणि प्रथमतः नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलं गेलं अनंतम लॉयन्सने आणि आमंत्रित केलं, इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्यासाठी किंगफिशर्स 11 ला। दोन सलामीचे बॅटर्स, एका बाजूने केतनला पाहतोय, दुसऱ्या बाजूने करणला पाहतोय। केतन आणि करणची जोडी मैदानामध्ये आहे आणि गोलंदाजीवरती गोलंदाज आपण विनायक कदमला पाहतोय। धावसंख्या फळकावरती जर बघितली गेली तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि या चौकाराच्या जोडीने धावा फळकावरती जोडला गेला, त्या टोटल 7 या आकड्यावरती। चेंडू क्रमांक आता 5वा प्रगतीपथावरती आहे। गोलंदाज विनायक कदम तयार, स्ट्रायकर एंडला करण मनवार। गोलंदाज तयार, पुढचा बॉल यावेळेस पायावरती जाऊन आदळलाय की काय, आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर कुठल्याच प्रकारची धाव नाहीये। डॉट बॉलची सांगता आणि या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंग करताना किंगफिशर्स 11 संघाची 7 या आकड्यावरती इन्व्हाइट केलं गेलं बॅटिंग करण्यासाठी, आमंत्रण दिलंय आणि त्या आमंत्रणाचं उत्तर देताना आता पहिलाच 5 बॉलवरती 5 चेंडूवरती धावा बनवल्या गेल्या त्या 7। शेवटचा अंतिम पॉवर प्लेचा हा चेंडू, गोलंदाज तयार होतोय विनायक कदम। हा पहा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, रोहित पाठीमागे चेंडूला प्रोटेक्शन देण्यासाठी उभे आहेत। खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं गेलं आणि तदनंतर फेकी येईपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मध्यांतराने एका सिंगलच्या जोडीनं प्रथमतः बॅटिंग करताना धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय त्या जाऊन पोहोचल्या गेल्या विदाऊट लॉस 8 या आकड्यावरती, ज्यामध्ये केतनने 2 चेंडूंना फेस करताना 1 धाव बनवली आहे। पण करणकडे लक्ष द्यावं लागेल, करणने 4 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्यात। किंगफिशर्स 11 संघात बॅटिंग करताना पाहायला मिळतात विनायकने पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं। आता परिस्थिती जर बघितली गेली तर षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे। मागच्या झोन मॅच आपण जर पाहिला, या मागच्या 2 मॅचचा जर आठवण घेतली गेली तर दोन्ही मॅच झाला टाय, सेम रिझल्ट पाहायला मिळालं आणि दोन्ही 4ही संघ जे आहेत त्यांना 1-1 पॉईंट मात्र दिले गेले। तर त्या 1-1 पॉईंटचा फायदा किती होईल, कारण की या मॅच नंतर आपण क्वार्टर फायनलच्या मॅच पाहणार आहोत। सो पहिली क्वार्टर फायनल कोणाची असणार आहे, कोण इथून पुढे वाटचाल करेल हे देखील बघणं गरजेचं, कारण की आता आपण या स्पर्धेचं अंत पाहत आहोत, या स्पर्धेचं आपण शेवट पाहत आहोत आणि त्या शेवटीमध्ये आता इथून क्वार्टर फायनलच्या मॅच चालू होणार आहेत। या मॅच नंतर गोलंदाजीवरती गोलंदाज जय, हा पहा खेळण्याचा प्रयत्न हलक्या गतीने खेळला गेलाय, पाठीमागून क्षेत्ररक्षक येईल तिथे आणि मग फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 10 या आकड्यावरती किंगफिशर्स 11 संघाची। बोल तयार, पुढचाच बॉल गॅप मध्ये ढकलून काढण्याचा प्रयत्न होता। रोहित तिथे पुन्हा एकदा पोहोचतायत, एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढली गेली आणि जाऊन पोहोचली गेली ती 11 या आकड्यावरती। 2 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना। तिसराच बॉल लॉफ्टेड स्ट्रोक आहे, बॉल सरळ निघून जाईल सीमारेषा बाहेर आणि विकेट क्रमांक पहिला हा मिळताना अनंतम लॉयन्सला आणि किंगफिशर्स 11 ला पहिला झटका। जर खेळायची असेल तर ही मॅच महत्त्वाची आहे। या मॅच मध्ये 2 पॉइंट्स 2 अंक मिळवणं गरजेचं आहे। धावा फळकावरती आपण पाहतोय
11 या आकड्यावरती, जिथे एक विकेट गमावला गेला. एका नेल्सन फिगरवरती आपण धावसंख्या पाहतोय. जय गोलंदाजीवरती आहे, जय वसानी. आणि स्ट्रायकर एंडला अमोल. हा पहा, अमोलने पहिलाच बॉल फेस करताना बॉल पाठवलाय सरळ सीमारेषा बाहेर, चौका. वरती आहेत. पहिले 3 चेंडू चांगले हाताळले. चौथ्या चेंडूवरती एक मोठा प्रहार अमोलच्या बॅटमधनं. पुढचाच बॉल लेग स्टंप वरती हाताळण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरती पंचांचा इशारा आलाय की वाईड बॉल आहे आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. आणखी एक यावेळेस पंचांचा इशारा, नो बॉल. एक्स्ट्रा धाव दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने 17 या आकड्यावरती. या स्पर्धेमध्ये जशी आपण चर्चा करत होतो की अतिरिक्त धावा खूप साऱ्या गोलंदाजाने दिल्या गेल्यात, त्याचा फायदा खूप साऱ्या टीमला झालाय देखील. आणि बघा, अतिरिक्त तुम्ही जितक्या धावा वाचवाल, जितक्या कमी धावा खर्च कराल, तेवढाच फायदा आपल्या संघासाठी होईल. पण इथे अगदी सरळ बॅटने खेळलेला चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर आणि आणखी एक चौकार अमोलच्या बॅटमधनं. चौकाराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली 21-21 या आकड्यावरती. एका विकेटच्या नुकसानवरती 21 फलकावरती आपण पाहतोय. चेंडूंचा जर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा अंतिम चेंडू, बॉल तयार. शेवटचा चेंडू, रोहित आहेत पाठीमागे, चांगली पोझिशन चेंडू अडवण्याची आणि तदनंतर चेंडूला अडवेल. षटक क्रमांक 2 समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंग करताना टीम किंगफिशर्स 11 संघाची 11च्या सरासरीने धावा बनवल्यात 22. गोलंदाजीवरती गोलंदाज आपण रोहितला पाहतोय. मागच्या मध्ये खूप चांगलं शिक्षण रोहितने केलं होतं. यावेळेस गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये 22 फलकावरती चेंडू क्रमांक पहिला, षटक क्रमांक 3. रोहित तयार. पहिलाच बॉल, पंचांचा इशारा, वाईड चेंडू आहे, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 ने वाढली, जाऊन पोहोचते 23-23 या आकड्यावरती. चेंडू क्रमांक 2 पहिला. यावेळेस पहा, हवेमध्ये आहे. रोहितची एक सुंदर झेल, विकेट डाऊन आणि विकेट क्रमांक 2 हा मैदानाच्या बाहेर. क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये होते, त्यावेळेस जितक्या चांगल्या पद्धतीने त्याने पोझिशन बनवले होते चेंडू अडवण्याचे ना, तिथेच कळालं होतं की रोहित चतुर आहेत, रोहित चालाक आहेत. आणि या चेंडूवरती बघा विदिन द सेकंड रिॲक्ट केलं चेंडूवरती. अगदी वेगाने चेंडू आला होता. चेंडूला गॅदर केलं. एका टप्प्याअखेर पुन्हा हवेमध्ये चेंडू आला आणि तदनंतर झेल टिपली गेली आणि तदनंतर विकेट क्रमांक 2 हा मैदानाच्या बाहेर पाठवला गेलाय. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावा फलकावरती आपण 23 पाहतोय. 2 विकेट गमावताना पुनीत स्ट्रायकर एंडला पुनीत आहेत. आपण पाहतोय लेफ्ट हँडेड बॅटर. लेग स्टंपला सोडून जाणारा हा चेंडू, पंचांचा इशारा. इथे वाईड बॉल येतोय आणि अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावा फलकावरती 1 ने वाढताना पाहायला मिळते, जाऊन पोहोचते 24-24 या आकड्यावरती.
पुढचाच बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय, जिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि मग तिथून फेकी येईपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि याच एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 25 पाहतोय, जिथे 2 विकेट गमावले गेलेत किंगफिशर्स 11 संघाने. येणारा पुढचा चेंडू, हा ड्राईव्ह केलाय चेंडूला, विनायक तिथे पोहोचतायत, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. फेकी येईपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग अनसक्सेसफुल ठरेल आणि विकेट क्रमांक 3 किंगफिशर्स 11 संघाला हा 3रा झटका. बघितलं गेलं तर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल 26 या आकड्यावरती 3 विकेट गमावताना. चेंडूंचा जर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे. गोलंदाजीवरती गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. बोल तयार. स्ट्रायकर एंडला बॅटर केतन यावेळेस पहा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल सरळ जाऊन पोहोचेल सीमारेषा बाहेर चौकाराकरिता आणि चौकाराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतायत 30 या आकड्यावरती. षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय 3रं आहे. आतापर्यंत धावांचा वेग चांगला बघा. विकेट मिळत गेले, विकेट पडत गेले, पण येणाऱ्या प्रत्येक नवीन फलंदाजाने धावा बनवण्याचं काम केलंय. किंगफिशर्स 11 संघाला ठाऊक आहे इथून पुढे जायचंय तर हे 2 पॉइंट महत्वाचे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू मैदानामध्ये येताना एक नवीन जिद्द घेऊन येतो आणि त्या जिद्दीने चांगला खेळ पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला बॉल, तितकाच चांगला स्ट्रोक, चेंडूच्या गतीचा वापर आणि तदनंतर रिझल्ट काय तर धावा 4. आकड्यावरती जिथे 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी. पाठीमागे विनायक आहेत. मागच्याच 3ऱ्याच चेंडूवरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण विनायकचं पाहिलं होतं आपण, जिथे विकेट मिळालेला. आणि इथे जर बघितलं गेलं तर आता एका सिंगलच्या मदतीनं षटक समाप्त झालंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना टीम किंगफिशर्स 11 संघाने धावा बनवल्या गेल्या, त्यामध्ये टोटल 35. 3 विकेट गमावताना आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय आपले टायटल स्पॉन्सर जे आहेत पेनिट्रॉन, त्याचबरोबर को पार्टनर आपल्याला डेली जो मोमोज पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2024 यांचे देखील खूप सारा धन्यवाद या स्पर्धेसाठी. अनेक सारे या स्पर्धा बनवण्यासाठी आपल्याला स्पॉन्सर लाभले गेले, त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद. सगळ्यांनी ज्या काही गोष्टी अवेलेबल करून दिल्या, मग प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी सायकल असेल या ट्रॉफीज असतील, सगळ्या गोष्टी ज्या अवेलेबल करून दिल्या त्यांचं सगळ्यांचा पुन्हा एकदा धन्यवाद. यावेळेस पहा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाने जीवाच्या आकांत्याने प्रयत्न केले, बॉलला अडवलाय, पंचांचा इशारा नो बॉल आणि त्याच्यावरती धावा मिळवल्या त्या टोटल 2 आणि धावा मिळतील 3 आणि या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल, जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 38-38 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती गोलंदाजीवरती आपण गोलंदाज योगेशला पाहतोय. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक आहे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक धाव जमवली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धाव फळकावरती 39 धावा फळकावरती आपण पाहतोय. जिथे चेंडूंचा जर विचार केला तर एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. 39 धावा या फळकावरती आपण पाहतोय. चेंडू क्रमांक 2 एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आहे. 3 क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले.
एक धाव बनवली जाईल. एका धावेच्या मदतीनं 40 आकडा मात्र पूर्ण केला गेलाय. षटक प्रगतीपथावरती चौथं असताना आतापर्यंत आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती 40 धावा, 3 विकेट गमावताना, ज्यामध्ये केतनचं थोडंसं कौतुक करावं लागेल, ज्याने एका बाजूने विकेट पडताना पाहिले तरी दुसऱ्या बाजूने धावा बनवण्याची जिद्द ठेवली आणि 15 धावा त्याने बनवल्यात. यावेळेस पहा आणखी एक चांगला स्ट्रोक, आणखी एक चांगला फटका. बॉल सरळ केतनच्या बॅटमधनं निघून चाललाय सीमारेषा बाहेर, चौकार. गोलंदाजीवरती गोलंदाज योगेशला पाहतोय आणि केतन अफलातून बॅटिंग करतोय मैदानामध्ये. पुढचा बॉल यावेळेस आणखी एक चांगला दमदार आला, पेनिट्रॉन, चौकार. चौकाराने धावा फळकावरती वाढल्या गेल्या. चौकाराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचलात 48-48 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल एकचा कव्हरला खेळला गेला, जिथे एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं 49 फळकावरती पाहतोय, जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 गोलंदाजीवरती गोलंदाज योगेश आहेत आणि योगेशच्या विपक्षामध्ये आतापर्यंत या 5 चेंडूमध्ये 14 धावा बनवल्या गेल्या. शेवटचा अंतिम चेंडू रुपेश स्ट्रायकर एंडला, योगेशला फेस करतील. चांगला बॉल आहे पण पंचांचा इशारा की वाईड, अतिरिक्त धाव दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या टीम किंगफिशर्स 11 संघाची जाऊन पोहोचली 50. यावेळी चेंडूला ड्राईव्ह केलाय, बॉल सरळ निघून गेला सीमारेषा बाहेर, चौकाराकरिता. धावा फळकावरती आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 54 3 विकेटच्या नुकसानवर. आता शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. अनंतम लॉयन्सकडनं गोलंदाजीवरती शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज आपण पाहतोय अश्विन. अश्विनच्या हातामध्ये चेंडू सोपावला गेलाय. शेवटचे 6 चेंडू, बॉल तयार होतोय. 54 धावा फळकावरती जोडला गेलात. रुपेश चांगली बॅटिंग करतोय, त्याच्या समवेत केतन तर चांगलीच बॅटिंग करत आलाय. पहिलाच बॉल स्ट्रायकर एंडला आपण केतनला पाहतोय, गोलंदाज तयार. पंचांचा इशारा, डेड बॉल. गोलंदाज तयार, पहिला बॉल घेऊन. यावेळेस पहा यष्ट्या उद्ध्वस्त गेल्या आणि केतन या महत्वाच्या क्षणाला माघारी परततोय तंबूच्या आसराला. विकेट क्रमांक 4. विकेटने जर बघितला गेलं तर धावा फळकावरती आपण पाहतोय 56 या आकड्यावरती, जिथे 4 विकेट गमावले गेले. प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर आपल्याला 60 पाहायला मिळतोय. करंट रन रेट जर बघितलं तर 12.96 सरासरी धावा बनवण्याचा काम ऑन साइडला थोडीशी मिसफील्ड घडतीये. पहिल्याच बॉलवरती अटॅक करण्याचं काम केलं होतं बॅटर राहुल चव्हाणने आणि तदनंतर जर बघितलं तर एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला 55 या आकड्यावरती. किंगफिशर्स 11 टीम बॅटिंग करतायत. सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर बॅटिंग वाट्याला आली
आणि आलेला निर्णय जो डिसिजन दिला गेला त्या एक्सेप्ट करून त्याच्यावरती चांगली बॅटिंग करताना मागचा जर विकेट बघितला तर खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आता समीकरण जर बघितलं गेलं तर फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. तर टोटल 55, 4 विकेट गमावताना जिथे 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज तयार. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आहे. यावेळेस जर बघितलं गेलं तर एक धाव कंप्लीट केली जाईल. पंचांचा डिसिजन अजून पेंडिंग आहे. पंचांचा इशारा नो आणि नो +1 अशा 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. त्या म्हणजेच 57 या आकड्यावरती. धावा फलकावरती आपण पाहतोय. जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 अश्विनला गोलंदाजीवरती आणल्या एक सेट फलंदाजाला त्याला माघारी पाठवला आणि त्यानंतर एक सिंगल. पण येणारा पुढचा चेंडू इथे पहा फटका फसला गेला आणि अश्विनच्या खात्यामध्ये विकेट क्रमांक 2 पाहायला मिळतोय वैयक्तिक. आणि टोटल विकेटचा जर विचार केला तर 5 विकेट मैदानाच्या बाहेर. पाहतो चेंडूचा खेळ समाप्त झाला. 3 चौथाच बॉल. बॅटची कडा पायावरती आदळला. त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 58 या आकड्यावरती आपण पाहतोय. 5 विकेट गमावले गेलेत. नवीन बॅटर आपण पाहतोय अमितने ज्याने एक धाव बनवली गेली. आता मात्र स्ट्रायकर एंडला रुपेश सुकुमला आणला गेलाय. चार चेंडूचा खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 5. यावेळेस पहा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. पाठीमागे खेळाडू आहे प्रोटेक्ट करण्यासाठी. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि पंचांचा इशारा काय तर फलंदाज होतोय बाद. दुसऱ्या धावेसाठी ही कॉलिंग जी ठरली अनसक्सेसफुल. त्यानंतर जर बघितलं गेलं तर 59 धावा फलकावरती आहे. चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ या पूर्वार्धाचा या पहिल्या सत्राचा. गोलंदाज अनंतम लॉयन्स संघाकडनं अश्विन तयार. स्ट्रायकर एंडला बॅटर आपण आशिष परबला पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू प्रहार केलाय. रुपेश पाठीमागे आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेची कॉलिंग फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेची कॉलिंग दिली जाते का आणि तिसरी धाव अनसक्सेसफुल ठरेल. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं धावा फलकावरती 61 आणि विजयासाठी 62 धावांचं आव्हान आहे.
मैदानामध्ये पाहतोय, जिथे स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. बॅटर्स नेम स्ट्रायकर एंडला कोण आहे? रोहित. आणि नॉन स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाजीवरती गोलंदाज आपण करणला पाहतोय. मॅच स्टार्ट होते. विनायक आणि रोहितची जोडी. विनायक स्ट्रायकर एंडला आहेत. बोला तयार. पहिला चेंडू 62 धावांचं चॅलेंज इथे दिले गेलंय. एक टार्गेट दिलाय. यावेळेस पहा पहिलाच बॉल. सुबब विनायकच्या बॅटमधनं बॉल चाललाय सरळ सीमारेषा बाहेर. पहिलाच बॉल वरती पहिला चौका. चौकार आणि धावसंख्या फळकावरती 4 पाहतोय. वैयक्तिक सांघिक खातं उघडलं गेलंय धावसंख्या फळकावरती. आपण रिप्ले मध्ये पाहूयात. पहिलाच बॉल वरती चौकार आला आणि आता मात्र चेंडू क्रमांक दुसरा. गोलंदाज सय्यार. हा पहा लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा वाईड बॉल. अतिरिक्त धाव दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल आणि जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 5 या आकड्यावरती. येणारा पुढचा चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट केली आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचला गेला टोटल 7 या आकड्यावरती, जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 पहिला बॉल वरती आला चौकार. तदनंतर आपण पाहिला वाईड. तदनंतर आपण पाहिला 2 धावा आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा आपण फळकावरती टोटल पाहतोय अनंतम लॉयन्स टीमच्या. किंगफिशर्स 11 अनंतम लॉयन्स अशी आपण मॅच पाहतोय, ज्यामध्ये धावा बनवल्या गेल्यात 61-62 धावांचं आव्हान दिला गेलाय. पुढचाच बॉल ऑप्शनच्या बाहेर आहे. पंच वळतील आणि पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू दिला जाईल वाईड आणि अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती आपण 8 ही पाहतोय. येणारा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणखी एक अतिरिक्त धाव आणि या अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती, जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 2 धावा फळकावरती 9 आहेत. पुढचाच बॉल यावरती पायावरती जाऊन अडळला गेला चेंडू आणि तदनंतर कुठल्याच प्रकारची धाव नाहीये. गोलंदाजीवरती आपण गोलंदाज करण मनवारला पाहतोय, ज्याने या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केल्या. संघाला लीड देखील करत असतो. युवा खेळाडू आहे आणि अनेकदा पाहतोय ना की युवा आपल्या टीमला पुढे घेऊन जाण्यासाठी खूप सारी मेहनत घेत असतात आणि तेच पाहायला मिळालं करणच्या माध्यमातून. इथे पहा करणच्या विपक्षामध्ये इट्स अ क्रॅकिंग शॉट. बॉल चाललाय सरळ सीमारेषा बाहेर. चौका. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला गेला. त्यामध्ये टोटल 13 या आकड्यावरती, जिथे 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 5वा प्रगतीपथावरती आहे. बोलो तयार. चेंडू क्रमांक 5वा. यावेळेस पहा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण बॅटचा तितका चांगला संपर्क नाही आणि तदनंतर जर बघितलं तर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आहेत, त्यामध्ये टोटल 13 या आकड्यावरती, म्हणजे बनवायच्यात अजून देखील 49 धावा येणाऱ्या 25 चेंडूमध्ये. शेवटच्या अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी, जो आपण पॉवर प्लेचं षटक पाहतो. या पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू गोलंदाज करण तयार होत आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू इथे अडवला गेला शॉट मिड ऑफला आणि तदनंतर एक सिंगल धाव वेगाने कंप्लीट केली गेली. एका सिंगलच्या मदतीनं पहिला षटकाचा खेळ समाप्त झाला. आपण पाहतो एका बाजूला किंगफिशर्स 11, दुसऱ्या बाजूला अनंतम लॉयन्स आणि या मॅच मध्ये 62 धावांचं आव्हान पार पाडताना पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या विदाऊट लॉस.
14. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा फलकावरती, ज्यामध्ये 3 एक्स्ट्रा धावा आपण पाहिल्या अतिरिक्त स्वरूपामध्ये. किंगफिशर्स 11 संघ जर ही मॅच जिंकते तर येणारी पुढची मॅच फर्स्ट क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. यानंतर आपण लीग स्टेबल मधल्या सगळ्या मॅचेस समाप्त होतील. ही शेवटची लीग स्टेबल मधली मॅच आहे आणि तदनंतर आपण फर्स्ट क्वार्टर फायनल कडे वळणार आहोत. आता इथून आव्हानं आणखी वाढत गेल्यात. बघा, लीग जेव्हा आपण लीग मॅचेस पाहतोय किंवा कुठलीही स्पर्धा आपण खेळत असतो ना, जसं जसं या स्पर्धेचं उत्तरार्ध येत जातं, जसं जसं पुढे स्पर्धा सरकत जाते, तसे तसे चॅलेंजेस आणि आव्हानं वाढत जातात आणि प्रत्येक खेळाडू स्वतःला मागच्या मॅचपेक्षा येणाऱ्या पुढच्या मॅचमध्ये आणखी चांगला सिद्ध करत जात असतो, जेणेकरून त्याला देखील ठाऊक आहे की या स्पर्धेमध्ये टिकून राहायचंय तर स्वतःची गुणवत्ता वाढवणं गरजेचं आहे. आणि तीच गुणवत्ता वाढवताना हे दोन्ही संघ आता मैदानामध्ये बघा एक चांगला खेळ करतात. पहिला षटकाचा खेळ समाप्त. 14 धावा विदाऊट लॉस, 24 चेंडूमध्ये बनवायच्या 48. हा पहा, झेल टिपण्याची संधी होती. पुनीत होते तिथे आणि झेल टिपू शकले नाही. थोडासा लेट झाले, चेंडू वेगाने शरीरावरती आला. रिॲक्शन टायमिंग कमी होता, कमी पाहायला मिळाला आणि त्यामध्ये जर बघितलं गेलं तर झेल ड्रॉप केली गेली, जीवनदान मिळालं आणि जीवनदानाच्या जोडीने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 15 या आकड्यावरती. आता 23 चेंडूमध्ये 47 धावा बनवायच्यात. स्ट्रायकर एंडला आपण रोहितला पाहतोय. 23 मध्ये धावा बनवायच्या आहेत. 47 षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना गोलंदाजीवरती गोलंदाज प्रशांत. पहिलाच बॉल, एक सिंगल धाव कंप्लीट केली. चेंडू क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज सय्या. यावेळेस पहा, पायावरती चेंडू आदळलाय. बॅटचा संपर्क आहे की काय? पंचांचा इशारा काय? तो बॅटची कड होती आणि तदनंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीनं धावा फलकावरती 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचतात. 22 चेंडू 46 धावा. हे इक्वेशन आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॅटची कडा घेतली आहे. चेंडू आता डीपी स्टडमॅनला अडवण्याचा प्रयत्न केलाय पण आलाय. या स्पर्धेचं टायटल स्पॉन्सर पेनेट्रॉन चौकार. नक्कीच प्रयत्न खूप चांगले केले होते क्षेत्ररक्षकाने. तिथे डाईव्ह केलं गेलं चेंडूवरती पण अडवू शकले नाही. मग या स्पर्धेमध्ये 1-1, 2-2 धावा वाचवण्यासाठी मग महिलांच्या मॅच असो या पुरुषांच्या असो, आपण प्रत्येकाला या मैदानावरती खूप सारा स्ट्रगल करताना पाहिलाय. प्रत्येक खेळाडूने या मैदानामध्ये जिद्दीने संघर्ष केलाय जेणेकरून आपला संघ पुढे जावा, जेणेकरून आपला एक चांगला खेळ व्हावा आणि तेच आपल्याला चित्र पाहायला मिळालं. म्हणजे एक चांगला प्लॅटफॉर्म होता. तुमच्या क्रीडा कौशल्यांना वरती आणण्यासाठी हा सीझन 3 आणखी चांगला बनवला गेला आणि तेच कौशल्य दाखवताना अनेक साऱ्या खेळाडूंनी या मैदानामध्ये प्रभावशाली केलं. ज्यामध्ये 2 खेळाडू होते, ज्याने 2 खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 चौकार झोकले गेले. 2 खेळाडू असे आहेत, 3 खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये अर्धशतक मारलं आणि महिलांमध्ये जर बघितलं गेलं तर एका महिलाने अर्धशतक मारलं. म्हणजे टोटल 4 अर्धशतक देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिलंय. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक तिथे आपण क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये पाहिलं. खेळाडू फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 23-23 या आकड्यावरती. 19 धावांमध्ये 39 धावा आता बनवायच्यात. येणारा प्रत्येक चेंडू हा महत्वाचा आहे. बॉल तयार. 23 धावा फलकावरती आहेत. पुढचाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक जर बघितलं गेलं तर असं वाटत होतं त्यांना की बॅटची कडा आहे की काय, पण झेल होती नव्हती ते पुढची गोष्ट, पण झेल टिपली गेली नाही. आणि इथे जर बघितलं गेलं तर षटक समाप्त झालंय. षटक समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जर पाहिली 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 23 या आकड्यावरती आणि आता 18 चेंडूमध्ये 39 धावांचं समीकरण मैदानामध्ये उभं राहिलंय. ते म्हणजेच अनंतम लॉयन्स या टीमच्या विपक्षामध्ये.
किंगफिशर्स 11 अनंतम लॉयन्स अशी लीग स्टेबल मधली आपली शेवटची मॅच आपण पाहत होतो. चला मैदानामध्ये वळतोय. फळकावरती धावा 23 आहेत. 18 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. मागच्या झोन मॅच आपण जर पाहिला गेला तर अशाच प्रकारचे आपण दोन्ही सामने पाहिले आणि ते दोन्ही मागचे सामने झाले टाय. शारी संघाने एक एक गुण दिले गेलेत. आता एक एक गुणचा त्यांना किती फायदा होणार आहे, पण ही मॅच 2 गुणांच्या लढतीची आपण पाहतोय. यावेळेस पहा टॅप केलाय, बॉल सरळ निघून जाईल, एक्स्ट्रा कव्हरला आलाय, पेनेट्रॉन चौकार. आणि चौकार आणि धावसंख्या फळकावरती आपण वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली आहे 27-27 आकड्यावरती. 17 मध्ये आता बनवायच्यात 35 धावा. गोलंदाज तयार. सत्तावीस धावा फळकावरती आहेत. गोलंदाजीवरती गोलंदाज राहुल चव्हाणला पाहतोय. पहिल्याच बॉल वरती राहुलच्या विपक्षामध्ये 4 धावा आल्या आणि 17-35 चे इक्वेशन मैदानामध्ये आपण पाहतोय. बघा लॉंग ऑनचा खेळाडू थोडासा वाईडिश आपण पाहायला मिळतो. आशिषला ऑर्थोडॉक्स कॉर्नर मध्ये आहेत. हा पहा पुढचा चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, बॉल निघून जाईल सरळ सीमारेषा बाहेर. आणखी एक चौकार. या आकड्यावरती आता इक्वेशन 17 मध्ये पाहिजेत 30 धावा. 17 चेंडू 30 धावांचे इक्वेशन. रिक्वायर्ड रनरेटचा जर विचार केला तर 10.50 10.5च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा. येणारा पुढचा चेंडू, पंचांचा इशारा, हा देखील नो बॉल आहे. नो +1 अशा 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं धावा फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. टोटल 34 या आकड्यावरती. जिथे एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्याच बॉल वरती चौकाराला येणारा पुढचा चेंडू तो देखील चौकार, पण तो होता नो बॉल. आणि त्यानंतरच्या चेंडूवरती एक सिंगल मिळवली गेली, तो देखील नो बॉल पाहायला मिळाला. पुढचा चेंडू यावेळेस पहा पायावरती जाऊन दळला गेला. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. पंचांचा इशारा, लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि या एका धावेच्या मदतीने 35 धावा फळकावरती जोडल्या गेल्या. फळकावरती धावा आपण 35 पाहतोय, म्हणजे 15 चेंडू मध्ये बनवायच्या 27 धावा. 15-27 16 चेंडू मध्ये 27 धावा बनवायच्या. हा चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल 3. 36 धावा फळकावरती आहेत.
चला या चेंडूवरती जर बघितलं गेलं तर चौकार आला आणि चौकाराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 40 या आकड्यावरती. विजयासाठी इक्वेशन जर बघितलं गेलं तर 14 चेंडूमध्ये बनवायच्यात 22 धावा. मागचा सामना ज्या पद्धतीने चालू होता तशीच मॅच पुन्हा एकदा ही आपल्याला पाहायला मिळते. 14 मध्ये 22 बनवायच्यात. 40 धावा फळकावरती. पुढचाच बॉल लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि तिथे जर बघितलं गेलं तर एक धावी कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 41 आकड्यावरती. समीकरण 13 चेंडू 21 मैदानात पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना बॉल तयार. रिव्हर्स स्वीप खेळला गेलाय. बॉल गॅप मध्ये आहे. धावा आल्या 4. आलाय पेनिट्रॉन चौकार. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आणि या 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत. त्यामध्ये विजयासाठी अनंतम लॉयन्स संघाला 17, किंगफिशर्स 11, अनंतम लॉयन्स अशी मॅच आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करताना 61 धावा बनवल्या गेल्या आणि तदनंतर 62 धावांचं आव्हान दिलं गेलं या स्पर्धेमध्ये आणि हेच 62 धावांचं आव्हान पार पाडताना जर बघितलं गेलं तर पहिल्या 3 षटकामध्ये धावा बनवल्यात 45, ज्यामध्ये विकेटचा जर विचार केला तर विकेट मैदानाच्या बाहेर एकही नाहीये. विदाऊट लॉस 45 धावा म्हणजे या 45 धावांची एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये झळकवली गेली. आणि आता आपण समीकरण जर बघितलं तर 12 चेंडू 17 धाव्यांचं आपण पाहू शकाल. आपला सन्माननीय व्यासपीठ, ज्या व्यासपीठावरती आपले सगळे पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात, आपल्या या RAPLचे, ज्याने ही स्पर्धा बनवण्यासाठी खूप सारी मेहनत घेतली, नितांत मेहनत घेतली गेली. आणि जशा मगाशी मी उल्लेख केला होता ना की या स्पर्धेमध्ये तुम्ही जे सौंदर्य पाहताय ना, प्रत्येक गोष्ट बारकाईने जी बनवली गेली आहे ना, त्या बारकाईने गोष्टीच्या पाठीमागे खूप साऱ्या दिवसांची मेहनत आहे. आणि हे बॅकस्टेजचे सगळे हिरो आपल्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे आपण TV स्क्रीनवरती दाखवले गेले. जातोय मॅचच्या दिशेने, जिथे 12 चेंडूमध्ये आता 17 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजीवर गोलंदाज केतनला आपण पाहतोय. 45 धावा फळकावरती आहेत. केतन तयार. पहिलाच बॉल ऑन साइडला. बॉल गॅप मध्ये. बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. पहिलाच बॉल वरती चौकार आणि चौकाराने धावा फळकावरती वाढल्या, जाऊन पोहोचल्या गेल्या 49 या आकड्यावरती. आता 12-17चे इक्वेशन जाऊन पोहोचलं 11-13 वरती. 11 चेंडू 13 धावा. किंगफिशर्स 11 संघ आता त्यांना पलटवार द्यावा लागेल. विकेट मिळाले तरी मॅच मिळू शकते. डॉट बॉलचा रेशिओ, विकेट वाढवावे लागतील तरच ही मॅच जवळ येईल, अन्यथा ही मॅच दूरवरती जाऊ शकेल. कारण की 11 चेंडूमध्ये 13 धावा बनवायच्या आहेत. अनंतम लॉयन्सला विकेट मिळाले नाही तर हे 2 फलंदाज असे आहेत की मग 2 ते 3 चेंडू हातामध्ये राखून मॅच फिनिश करू शकतात. त्यांच्याकडे तितकीशी क्षमता. बोल तयार. हा पहा हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली अनंतम लॉयन्सची 50 धावा. सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय, ज्यामध्ये विनायकने धावा बनवल्यात 15 चेंडूमध्ये 27 आणि रोहितने धावा बनवल्यात 8 चेंडूमध्ये 16. टोटल 50 धावा फळकावरती आपण पाहतोय. 10 चेंडू 12चे इक्वेशन मैदानामध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय रेजन्सी अनंतम प्रीमियर लीग 2024 सीझन 3 आणि या स्पर्धेचं शेवटचं अंतिम दिवस. गेल्या मागच्या 2 दिवसापासून ही स्पर्धा चालू झाली होती. खूप साऱ्या मॅचेस आपण पाहिल्या या स्पर्धेमध्ये. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, सरळ सीमारेषा बाहेर.
क्रॅकिंग शॉट, 4 धावा. चोपन्न धावा फलकावरती आहेत. 9 चेंडूमध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. बॉल तयार. स्ट्रायकर एंडला आपण रोहितला पाहतोय, ज्याने याआधी 8 चेंडूमध्ये 16 धावा बनवल्या होत्या. आता 9 चेंडूमध्ये 20 धावांवरती नॉट आउट खेळताना पाहायला मिळतोय. आशिष आपण पाहू शकाल ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. पुढचा बॉल टॅप केला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल लढवण्याचा प्रयत्न, पण त्याच्या आवाक्यापासून चेंडू दूर राहिला आणि मग निघून गेला सीमारेषा बाहेर. चौकार. ती आपण धावा पाहतोय. टोटल जाऊन पोहोचलाय 58-58 या आकड्यावरती. 8 मध्ये 4 बनवायच्यात. किंगफिशर्स 11 संघाचे आता मायूस चेहरे पाहतो आपण. ठाऊक आहे की ज्या पद्धतीने ज्या स्ट्रॅटेजीने मैदानामध्ये उतरलो होतो ती स्ट्रॅटेजी पाहायला मिळाली नाही. बॅटिंग चांगली झाली होती, पण गोलंदाजांकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा आता इथून पूर्ण झाल्या नाही. गोलंदाजांवरती खूप साऱ्या धावा आणल्या गेल्या आणि त्यांच्याच मदतीने जर बघितला गेला तर गोलंदाज खूप सारे महागडे ठरलेत आणि आता समीकरण दूरवरती जाऊन पसरला गेलाय. अनंतम लॉयन्सचा जर विचार केला तर त्याच विरोधामध्ये अनंतम लॉयन्सची तितकी चांगली गोलंदाजी झाली नाही, पण बॅट्समनने धावा बनवल्या गेल्या. ज्या गोलंदाजाने धावा दिल्या होत्या त्या सगळ्या धाव्यांची परतफेड आता मात्र इथून केली गेली. लवकरात लवकर फील्ड सेट करा. टीम मीटिंग प्लीज घेऊ नका. खूप वेळ तुम्ही टीम मीटिंग घेताय. बोला तयार. गोलंदाजीवरती गोलंदाज केतन. 8 चेंडूमध्ये 4 धाव्यांची गरज. यावेळेस ड्राईव्ह केला. मॅच फिनिश. खत्म. टाटा बाय बाय. मॅच एंड.